नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. काश्मीरच्या पलमामा या शहरामध्ये जर आपण पाहिलं तर दहशतवादी हल्ला काल करण्यात आला. यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय, तर 6 महाराष्ट्रातील पर्यटकांचाही याच्यामध्ये समावेश आहे. ज्यावेळी हा दहशतवादी हल्ला होत होता त्यावेळी या पलगाम शहरापासून अवघ्या 20 किमी अंतरावर असणारे प्रतीक निकम हे थेट टॉप न्यूज मराठी सोबत आता आपल्यासोबत थेट काश्मीर मधून जोडले गेलेले आहेत. आणि हा संपूर्ण थरार आणि आता तिथली नेमकी सद्यस्थिती काय आहे या सगळ्या अनुषंगाने आपण थेट प्रतीक निकम यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. धन्यवाद. तर तुम्ही आणि तुमच्यासोबत जो नमस्कार 41 सर. जणांचा सर, तुम्ही आणि तुमच्यासोबत जो 41 जणांचा ग्रुप आहे, तो सध्या कसा आहे आणि आता तुम्ही कोणत्या शहरामध्ये आहात? मी आता श्रीनगर मध्ये आहोत आणि माझ्या बरोबर 41 जण आहेत. मी टूर टूर घेऊन आलेलो आहे इथं चंद्रमॉर्टिन म्हणून. ते माझ्या बरोबर सगळे सेफ आहेत आता सध्या. आम्ही ज्यावेळी हा सगळा हल्ला होत होता सर, त्यावेळी बोला बोला. काल नेमके तुम्ही कुठे होतात? मी ऍपल व्हॅलीला होतो, ऍपल व्हॅली रोडला होतो. आम्ही लंच करायला थांबलो होतो इथे. त्या लंच केल्यानंतर तिथल्या आर्मी लोकांनी आम्हाला पुढे जायला परवानगी दिली नाही. त्यामुळं आम्ही तिथेच थांबलो, वाट पाहिली की वर जाऊ शकतो का नाही. आम्हाला काही माहित नव्हतं तिथं काय झालेलं आहे आणि कल्पना पण नव्हती. आणि माझ्या बरोबर सगळे लोक आहेत. त्यानंतर आम्ही संध्याकाळी हॉटेल बघून त्यांची सोय केली तिथे. तिथून मग आम्ही सकाळी निघून तिथे श्रीनगरला आलो आणि त्यांची व्यवस्थित आता व्यवस्था केलेली आहे आणि सगळे सुखरूप आहेत. हा सगळा हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्र शासन म्हणून किंवा प्रशासन म्हणून कोणी आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला किंवा आपला कोणाशी संपर्क झालाय का सर? आता दोन व्यक्तींशी मोठ्या व्यक्तींशी संबंध आता कॉन्टॅक्ट झालेले आहेत. पुण्यातले होते, त्यांच्याशी आता आमच्या हॉटेलवर कॉन्टॅक्ट झाला. म्हणजे हॉटेलवर स्वतः आले होते एकनाथ शिंदे यांचे पी दरेकर सर इथं आले होते, एकनाथ शिंदे यांचे पी. आणि मुरलीधर मोहोळ यांच्या पीएनशी कॉन्टॅक्ट फोनवर झालेला आहे. त्यांनी सगळी आमची माहिती घेतली आणि सगळ्यांची विचारपूस केली दोघांनी. आणि उद्या आम्हाला घेऊन जायच्या प्रयत्नात आहेत ते. आणि माझ्या सोबत आहेत 41 पर्यटक. म्हणजे उद्या तुम्ही काश्मीर मधून महाराष्ट्रामध्ये परत याल असं तुम्हाला जे आहे ते सांगण्यात आलंय सर? सांगण्यात आले, पण आमची 25 ला फ्लाईट आहेत. पण आमच्या बरोबर लहान पोरं आहेत, भरपूर वयस्कर लोक आहेत आणि शुगरवाले पेशंट आहेत. तर आम्हाला माझं असं म्हणणं आहे की यांना उद्याच्या उद्या नाही तर आजच्या आज नेणं खूप गरजेचं आहे. पण आम्हाला त्यांनी शब्द दिला आहे की उद्या तुम्हाला आम्ही महाराष्ट्रात मुंबई दोन ठिकाणी आम्ही सुखरूप पोहोचवू. आणि पर्यटक खूप घाबरलेले आहेत. आता तरी मी सेफ जागे आणलंय त्यांना श्रीनगरमध्ये, तरी पण ते घाबरलेले आहेत. एकंदरीत सर, जेव्हा हा सगळा थरार तुम्ही स्वतः अनुभवला, की अवघ्या 20 किमी अंतरावर तुम्ही पलगामापासून होतात ऍपल व्हॅली जवळ, तर आता तिथली नेमकी परिस्थिती कशी आहे? तिथे आता साधारणतः आपल्याला कोणाला टुरिझमला वरती जाऊन देत नाहीये. म्हणजे खालचे टुरिस्ट वरती कुणाला पाठवत नाही. आणि आणि जेवढ्या गाड्या तिथे होत्या आमच्या बरोबर लाईनीत ते सगळ्या श्रीनगरला पाठवण्यात आलेले. आणि आता पेलगाम मध्ये कोण सगळं रिकामे केलेलं त्यांनी. वरतून जी जेवढी लोक आहेत सगळी ती श्रीनगरला हलवली आहेत. सर, यावेळी हा ज्यावेळी हल्ला घडत होता त्यानंतर जर आपण पाहिलं तर आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार देखील प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काल
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुद्धा तात्काळ या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या सगळ्यावर अ, जे आहेत ते बारीक लक्ष ठेवून आहेत किंवा ते त्याच्यावर लक्ष देत आहेत. तुम्ही तिथे पर्यटक म्हणून आहात, तर तुम्ही आजूबाजूच्या पर्यटकांना किंवा महाराष्ट्रवासियांना नेमकं या सगळ्याच्या निमित्तानं, कारण प्रचंड घबराटीचं वातावरण आहे, प्रचंड पॅनिक तिथले लोक झालेले आहेत. अशा वेळी तुम्ही काय आवाहन कराल सर? मी एकच आवाहन करल, आता तर इथं थोडीशी वातावरण श्रीनगरमध्ये थोडंसं हे आहे. पण बेलगाम मध्ये मला आता सांगता येणार नाही काय वातावरण आहे. पण थोडंसं आम्ही पण सुखरूप आहोत इथं. लोकांना आम्ही जे पर्यटन आता येतील, पण आम्ही श्रीनगरमध्ये सुखरूप आहेत. पण वरती काय डिसिजन सरकार घेईल, कुठे आज बंद ठेवतील, काय ठेवतील, ते आम्हाला आता कल्पना नाहीये. पण आम्हाला इथून पुण्यात जाण्यात सुखरूप मार्ग आम्हाला मिळला पाहिजे, असं आम्ही आव्हान करतो मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रातले जे आहेत मंत्री अमित शहाजींना, की आम्हाला आमची जी लोक आहेत ती वयस्कर असल्यामुळे, लहान पोरं असल्यामुळे आम्हाला आमच्या घरी पोहोचणं खूप गरजेचं आहे. कारण की आमचे जे घरचे जे आहेत, म्हणजे जे माझे जे नातेवाईक आहेत, मग त्यांचे जे नातेवाईक आहेत, मला काल US वरनं एकदा फोन आलेला आहे की माझ्याबरोबर ते क्लायंट आहेत, त्यांची मुलगी US ला आहे. त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की आमच्या बाबांना सुखरूप पोहोचले पाहिजे, म्हणजे पुण्यात. आणि माझ्यासोबत 41 जण आहेत, त्यात लहान 7-8 जण आहेत, खूप लहान आहेत, आणि स्वतः माझा मुलगा पण आहे आणि माझी मुलगी पण आहे या टूर मध्ये. मी स्वतः टूर अरेंज करत असेल आणि माझा सहकारी पण आहे इथे, राजू सरकारी नाव आहे त्यांचं, त्यांची पण खूप मदत झालेली आहे इथे. सर, ज्यावेळी तुम्ही लंच साठी तिथे थांबला होता, तुम्हाला वरती जाऊ देत नव्हते, तर त्यावेळी तुम्हाला रिझन नेमकं काय दिलं होतं? रिझन सांगितलं की एवढंच की वरती थोडस स्पष्ट काही त्यांनी माहिती सांगितली नाही, फक्त एवढं बोलले की तुम्ही वर जाऊ नका आता. कारण की माझं आय थिंक वाटतं की त्यांनी पॅनिक होऊ नये म्हणून त्यांनी पण पूर्ण माहिती दिली नाही नसावी आम्हाला. पण नंतर आम्हाला हळूहळू सगळ्या माहिती कळत गेल्या तिथे थांबल्यानंतर, हे झाल्यानंतर. पण आम्हाला त्यांनी काही वरती जाऊन दिलं नाही, कारण की वरती असा घटना घडलीमुळे त्यांनी पण आम्हाला वरती जाऊन दिलं नाही. ते म्हणले की श्रीनगरला तुम्ही खाली जाऊ शकता आणि तुम्ही तुमची टीमला, म्हणजे जे आहेत माझ्याबरोबर पर्यटन, त्यांची व्यवस्था तुम्ही खाली करा. पहलाम सोडून जर सर आपण पाहिलं तर बाकी काश्मीरमध्ये काय कशी स्थिती आहे आता, काही सांगता येईल? आता मला इथून सांगता नाही येणार, कारण की मी श्रीनगर पर्यंत आता पूर्ण हॉटेल्स, म्हणजे तुमचे दुकान म्हणा, सगळे बंद आहेत इथे. पेलगाम पासून म्हणजे 20 किलोमीटरच्या अलीकडून मी इथपर्यंत आता श्रीनगर पासून प्रवास केला ना, तिथं सगळी दुकानं बंद आहेत आणि सगळं मार्केट बंद आहे. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात आणि तिथली एकंदरीत परिस्थिती जी आहे ती सांगितली. आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार निश्चितच पर्यटकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करतंय. त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना यश येवो आणि सुखरूप महाराष्ट्रामध्ये परत येऊ, हीच टॉप न्यूज मराठीच्या वतीने देखील आपली सदिच्छा जी आहे ती व्यक्त करतो. आणि तुम्ही देखील जसं सांगितलं तसं सर, तुम्हीही पॅनिक होऊ नका, असंच आवाहन आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करतोय. मनपूर्वक ऐका धन्यवाद ना सर. सर, मला एक तुमच्या माध्यमातून एक माहिती द्यायची आहे दोन्ही सरकारांना, म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार. माझं जे चंद्रमोहन आहे पुण्यापर्यंत, हे लोकांना माझ्या विश्वासाने आलेले आहेत, म्हणजे एक म्हणून नाही का, म्हणजे घरची फॅमिली. तर मला यांना सुखरूप घरी पोहोचवायचं आहे. तर मी तुमच्यापासून त्यांना दोघांना आव्हान करेल की आम्हाला या जे 41 जण आहेत ते पुण्यापर्यंत, आणि काही लोक मुंबईतले आहेत, यांना घरी सुखरूप पोहोचावे, ही तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो. निश्चितच, आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांना किंवा संबंधित यंत्रणांना सुद्धा आमचं देखील टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून हेच आवाहन असणार आहे की सर, तातडीने वेळेत सगळी पावलं उचलून हे जे काही सगळे आपले महाराष्ट्रातले असतील किंवा भारतभरातलेच जे काही सगळे पर्यटक त्या ठिकाणी आलेले आहेत, मग पलाम असेल, श्रीनगर असेल किंवा जम्मू काश्मीरमध्ये परतलेले आहेत, त्यांना वेळेवर सुखरूप आणण्यासाठी कठोरातली कठोर किंवा योग्य ती पावलं उचलणं देखील गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात. आपल्यासोबत प्रतीक निकम सर जोडले गेले होते, जे स्वतः त्यांच्यासोबत 41 जणांची टीम घेऊन ते
काश्मीरमध्ये गेले होते आणि पलहामापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर ते हा सगळा हल्ला होताना होते. त्यांनी त्यांचा थरार जो आहे या सगळ्या हल्ल्याच्या चा थरार जो आहे आणि आत्ताची परिस्थिती याबाबत आपल्या टॉप न्यूज मराठीशी जो आहे तो संवाद साधलेला आहे. अशा ताज्या आणि महत्वपूर्ण साठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.